सभा झाली त्या सभेत माननीय अध्यक्ष राजनजी कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन इतर संघटनेचे सगळे पदाधिकारी होते आणि असं एक मताने ठरलं की आपण जिल्हाधिकाऱ्याच्या गेटवर 2025 रोजी अखिल भारतीय कर्मचारी संघटनेमार्फत जवळजवळ 9 ते 10 संघटना या देशभराच्या आणि राज्यातल्या जवळपास सगळ्या संघटना मिळून आज देशव्यापी एक दिवसाचा राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देश पातळीवरील 11 संघटनांचे देशव्यापी संप होता। त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 17 कर्मचारी संघटना आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन आणि निदर्शनं ही सकाळच्या सत्रात आणि दिवसभर इतर कर्मचारी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध म्हणून दिवसभर काम करत आहेत। प्रमुख मागण्या जुन्या पेन्शनबाबत सविस्तर विस्तृत अशी अधिसूचना जारी करण्यात यावी। सतत 10 वर्ष काम करणारे कंत्राटी कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी यांच्या सेवा नियमित करण्यात याव्या। एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीवरील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या देण्यात याव्यात। केंद्र सरकारप्रमाणे 1 जानेवारी 25 पासून 2% महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा। सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात यावे। यासह अशा 20 मागण्यांचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देतोय। या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मंजूर करण्यासाठीच आणि मंजूर करण्याच्या चर्चेसाठीच आजचा हा निदर्शन आहे। माहे सप्टेंबरमध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन सप्टेंबरमध्ये आम्ही करणार आहोत। आजच्या या आंदोलनामध्ये 18 संघटना सहभागी आहेत जिल्ह्यामधील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी हजर आहेत आणि तालुक्यामधील इतर कर्मचारी प्रत्येक कर्मचारी कार्यालयामध्ये काळ्या फिती लावून काम करत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आजचं जे आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आंदोलन आहे हे देशव्यापी जो संप पुकारलेला आहे 11 संघटनांनी त्यामध्ये जी मागण्यांची सनद आहे त्याच्यासाठी पाठिंबा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्व संघटनांनी या ठिकाणी प्रतिकात्मक अशा प्रकारचं या ठिकाणी निदर्शनाचं आंदोलन केलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना देण्यासाठी 20 मागण्यांची जी सनद आहे ती सनद मागण्यांच्या रूपानं आम्ही कलेक्टर यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्यामार्फत या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आजचं आमचं आंदोलन होतं। यासाठी प्रमुख ज्या मागण्या आहेत त्यापैकी राष्ट्रीय जी निवृत्ती योजना आहे जुनी पेन्शन ही सर्वांना सरसकट लागू व्हावी ही प्रमुख मागणी आहे। त्यानंतर 10 वर्ष सतत काम करत असलेले जे कंत्राटी कामगार आहेत आणि इतर जे कामगार आहेत अंशकालीन कामगार असतील कंत्राटी कामगार असतील त्या सर्वांना न्याय मिळावा। टप्पा अनुदानासाठी महाराष्ट्रातील शिक्षक आज आझाद मैदानी या ठिकाणी आंदोलन करतायत त्यांचा प्रश्न ताबडतोब सुटावा कारण मागील शासनानं एकनाथ शिंदे साहेब शासनानं देण्याचं अभिवचन दिलेलं होतं। या शासनानं फक्त निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तो द्यावा आणि एकंदरीत या सर्व शासनाचे सामाजिक धोरणाच्या विरोधात जी धोरणं आहेत मग कंत्राटीकरण असेल कंपनीकरण असेल आणि इतर असेल त्या धोरणाच्या विरोधात हा आमचा लढा आहे। आज प्रतिकात्मक रीतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। जर पुढील काही दिवसामध्ये हे प्रश्न सुटले नाही तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन तीव्र होईल। समन्वय समितीच्या माध्यमातून हा लढा आमचा सुरू आहे।